जनतेचा राजा, आमच्या हिंदुस्थानच्या जनतेचा मनाचा मानबिंदू राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आम्ही महाराष्ट्रातले नव्हे तर हिंदुस्थानातले सगळे आज सर्व जनता जनार्दन आज महाराष्ट्र सदनामध्ये येऊन महाराजांना आज आम्ही तिवार अभिनंदन, वंदन, अभिवादन आणि नतमस्तक होऊन आम्ही सगळ्यांनी आनंद आणि हर्षोल्लासामध्ये आज महाराजांचं स्मरण केलं। महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सगळ्या जगभर हा दरवळतो आहे आणि याच महाराजांनी या हिंदुस्थानला सुराज्य दिलं, स्वराज्य दिलं। त्या महाराजांचं आज सगळ्या आम्ही दिल्लीमधल्या सगळ्या लोकांनी आज स्मरण करून आज महाराजांची जयंती आज आम्ही साजरी केली आहे। आम्ही सगळेजण हिंदुत्वाचा विचार करून चालणारी सगळी स्वयंसेवक आहोत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज दिल्ली येथल्या कार्यालयाचं जे उद्घाटन आहे, योगायोगाने आज शिवाजी महाराजांची जयंती आहे। आज द्वितीय सरसंघचालक परमपूज्य सदाशिव माधवराव गोळवलकर, आमचे गोळवलकर गुरुजी यांचं देखील आज जयंती आहे। आम्ही या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे स्वयंसेवक आज आम्ही आनंद व्यक्त करीत आहोत आणि आज शिवाजी महाराजांची जी जयंती आहे त्या निमित्ताने आज या ठिकाणी संघाचं जे कार्यालय जे उद्घाटन होत आहे हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी देशावरती हिंदूंचं स्वराज्य आणलं त्याच पद्धतीने वाटचाल करून आम्ही सगळे स्वयंसेवक आम्ही महाराजांचे भक्त आहोत, आम्ही महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे पाईक आहोत। त्याच पद्धतीने आज संघाचं कार्यालय जे या ठिकाणी सुरू होत आहे त्याचा मला आज अभिमान आहे की संघाचं कार्यालय आज शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आज दिमाखाने डोलणार आहे आणि या भागातल्या स्वयंसेवकांचं, या भागातल्या जनतेची सेवा शुश्रूषा करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय सुरू होत आहे। माझा ऊर अभिमानाने भरून आलेला आहे। मला आज गर्व वाटत आहे की आज संघाचं कार्यालय दिल्लीच्या राजधानीमध्ये सुरुवात होत आहे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने। एक खान नावाचा व्यक्ती आहे, त्याने सोशल मीडियावरती छत्रपतींबद्दल गरळ ओकलेली आहे। अशा व्यक्तीवरती काय कारवाई व्हावी त्याच्याबद्दल काय सांगा? कमाल खानने आपल्या अवकातीमध्ये राहावं। कमाल खान सारख्या देशद्रोह्याला अद्दल घडवली पाहिजे आणि कमाल खानला माझा इशारा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्याचा त्याला अधिकार नाही। त्यामुळे कमाल खाननं आपल्या आपल्या अवकातीमध्ये राहून शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलण्याचा जर पुन्हा त्यांनी जर प्रयास केला तर संपूर्ण महाराष्ट्रातली नाही हिंदुस्थानची जनता त्याला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही। आणि कमाल खानने अशा प्रकारचे वक्तव्य करणं म्हणजे आमच्या अस्मितेवर घाला घालणं आहे। त्यामुळे कमाल खानला त्यांनी त्याच्या हद्दीत राहिलं पाहिजे। मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी कमाल खानला एक या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी देशद्रोह्यांना अद्दल घडवली त्या पद्धतीने तुमच्यासारख्या देशद्रोह्यांना अद्दल घडवण्याची आता वेळ आलेली आहे, हे मला इथे ठणकावून सांगावीशी वाटते। राज्यामध्ये पॅरलल गव्हर्नमेंट आहे अशा पद्धतीची विधाने येत आहेत, याबद्दल काय सांगा? संजय राऊतांनी हे जे विधान केलेलं आहे त्यांनी खरं तर एका चांगल्या विपश्यना केंद्रामध्ये जाऊन विपश्यना करावी किंवा मेडिटेशन करावं जेणेकरून त्यांना ज्ञान मिळेल, त्यांनी चिंतन करावं। कारण देशातला आपल्या महाराष्ट्राचा कारभार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदे आणि माननीय अजितदादा पवार या तिघांच्या एकमेकाच्या समन्वयाने अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास झेपावतो आहे। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे दोघंही एका कुटुंबासारखं हे सरकार जनतेच्या दरबारामध्ये जाऊन यशस्वीरित्या करतायत। संजय राऊतांनी तातडीने एक तर त्यांची मानसिकता तपासावी किंवा एखाद्या विपश्यना केंद्रामध्ये जाऊन विपश्यना करावी असा माझा त्यांना सल्ला आहे। उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असं होतं दिल्लीत फाटलं कोकणात, दिल्लीत शिवायला गेलं तर कोकणात उघडतं, पण उद्धव ठाकरेंचे नक्की एक असं कशामुळे म्हणते त्यांच्याकडनं काय चुका झाल्या म्हणजे ही परिस्थिती निर्माण झाली? काय एवढ्या मोठ्या माणसाबद्दल बोलणं मी खरं तर योग्य नाही। मी एक भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे
माझ्यासारख्याला समजतं तेव्हा उद्धवजीला का समजत नाही याचं मला कोडं पडलेलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी एक आरोप केला आहे. ते म्हणतात की संघाच्या RSSचे चुकीचा इतिहास लिहिणारे RSSचे फॉलोअर होते असा आरोप त्यांनी केला. काय विजय वडेट्टीवार जे आहे ना, केव्हाही उठसूट कुठल्याही गोष्टीवर आमच्या विचारावर आमच्या फॉलोअरवर नेहमी ते त्याच्याबद्दल चिंतन करतात. पण जेम्स लेनचं पुस्तक कोणी लिहिलं, जेम्स लेननी पुस्तक कसं लिहिलं, जेम्स लेनचं पुस्तक त्यांनी वाचलंच नाही असं मला वाटतं. आणि जेम्स लेनच्या पुस्तकाच्या पाठीमागं कोणती शक्ती होती हे ते वारंवार ज्या पद्धतीने सांगतात हे अत्यंत चुकीचं विधान आहे. आणि ज्या पद्धतीने ते बोलतात ते त्यांना कुठे ना कुठेतरी प्रत्येक हिच्यातून आमच्यावरती घाला घालायचा असतो. परंतु हे त्यांनी नेहमी करता चिंतन करावं की ही शोध हा चिंतन त्यांनी कुठून काढून आणला आणि हे त्यांनी कुणाकडून काढलं. कारण जेम्स लेननी जे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या जेम्स लेनला आम्ही नेहमी त्यांचा आम्ही निषेध करतो. जेम्स लेनचा खरं तर आज शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी उल्लेख करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि जेम्स लेनची शिवाजी महाराजांच्या बरोबरी करणं हे माझ्या दृष्टिकोनातून माझ्या महाराजाचा, माझ्या रयतेच्या राजाचा अपमान केल्यासारखं राहील असं मला वाटतं. सर, उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करणार होते, पण भाजपनं शब्द पाळला नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार होते असं संजय राऊतांनी म्हटलं. बघा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की संजय राऊत हे नेहमी सकाळी उठल्याच्या नंतर बरळतात. संजय राऊतांना ते आज काय बोलले ते दुसऱ्या दिवशी त्यांना कळत नाही. आणि संजय राऊतांना आता इझिली घेणं महाराष्ट्रातल्या जनतेने ते पण सोडलेलं आहे. आधी गंभीरपणानं घेत होते, नंतर इझिली घेत होते. आता तर संजय राऊतांच्या बद्दल त्यांचं सुरू झालं की जनता ही महाराष्ट्रात कंटाळून TV बंद करून टाकते. त्यामुळे संजय राऊतांच्या बद्दल फार सिरियसली घ्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. शिवाजी महाराज म्हणजे विचार अलीकडच्या काळामध्ये अनेक पक्षांनी विचार अविचारी किंवा त्यांच्या विचारधारेची समाज युती केल्या, आघाड्या केल्या, त्यांची परिस्थिती वेगळी पाहायला मिळते. काय सांगाल, काही पक्षांनी ज्या पद्धतीने विचार संघामध्ये सगळं घडलंय? निश्चितच तुमच्या मताशी मी सहमत आहे. छत्रपतींचा जो विचार होता, छत्रपती सगळ्या जाती पंथ सगळ्या गोष्टी सगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वराज्य स्थापन झालं होतं, ज्याच्यामध्ये 18 पगड जातींना एकत्रित घेऊन, शूरवीरांना एकत्रित घेऊन या देशावर प्रेम करणाऱ्या, या भागावर प्रेम करणाऱ्या सगळ्या पाईक असलेल्या मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली. आणि त्याचा विसर या पराभूत मानसिकतेत असलेल्या या लोकांना झालेला आहे. आणि तो विसर आमच्या भारतीय जनता पार्टी, आमच्या महायुतीतल्या सगळ्या लोकांनी आजही त्या विचाराचं पाईक आम्ही सगळेजण असल्यामुळं आज जनतेचा सरकार, रयतेचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वात माननीय एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये अपेक्षित असलेलं रयतेचं सरकार आज महाराष्ट्रात या विचाराला आम्ही पाईक असल्यामुळे ते आज समर्थपणानं आणि चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये नांदत आहे. त्याबद्दल मी या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.